वहिनी, तुला एवढा गर्व आहे तरी कशाचा? सीमा तोऱ्यात म्हणाली. जणू खूप दिवसांचा राग उफाळून बाहेर आला होता. हे घर दादाच्या कमाईवर चालतं, कुणा एकट्याच्या हिमतीवर नाही. त्यामुळं सारखं सारखं असं दाखवू नकोस की सगळं काही तू एकटीच करत आहेस. कविता तिथेच बसून होती. या घरात हे काही ती पहिल्यांदाच ऐकत नव्हती. पण आज ज्या प्रकारे तिला ऐकवलं जात होतं त्यात हे स्पष्ट होतं की तिला या घरात तिची जागा दाखवली जात होती. कविता शांत स्वरात म्हणाली, सीमाताई, मी दाखवलं. मी तर फक्त एवढंच म्हणाले होते की महिन्याचा खर्च थोडा वाढलाय. घर खर्चाचं गणित थोडं बिघडलंय. त्यामुळे खर्चावर थोडं नियंत्रण ठेवायलाच लागेल. तेवढ्यात बाजूला बसलेला तिचा दीर रोहन म्हणाला, वहिनी, तू तर प्रत्येक वेळी हिशोब घेऊन अशी बसलेली असतेस जणू काही या घरची सगळी जबाबदारी तुझ्या एकटीच्याच खांद्यावर आहे. दादा कमवतो, तू तर फक्त खर्च करतेस. आणि तरी देखील तू असं दाखवतेस जणू हे घर तुझ्या कमाईवर चालतं. हे कोण कविताला भरून आलं. ती म्हणाली, रोहन भाऊजी, कमाई करणं आणि घर चालवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सुनील बाहेर कष्ट करतो आणि मी या घरात राहून या घराला सांभाळते. तेवढं सीमा लगेच म्हणाली, सांभाळतेस का फक्त दाखवतेस? वहिनी, प्रत्येक गोष्टीत तू तुझं नाव पुढे करत असतेस. जणू तू सगळं करत असतेस. पण दादा कमवत नसता तर तुझ्याच्याने काहीच झालं नसतं. कविता म्हणाली, बरोबर आहे. सुनीलची कमाई नसती तर घर चाललं नसतं. पण त्यासोबत हे पण सत्य आहे की मी जर या घरात नसते तर हे घर पण चाललं नसतं आणि हे घर घर राहिलं नसतं. सीमा म्हणाली, वहिनी, खूप मोठं बोललीस. घराचं काय? ते तर तसं पण चालेल. कुणी ना कुणी चालवेल. असं समजू नकोस की तुझ्याशिवाय हे घर चालणार नाही. या घरात काही तू एकटीच बाई नाहीस. कविता पण थांबली नाही. ती म्हणाली, मी असं कधी म्हणालेच नाही की माझ्याशिवाय हे जग थांबेल. हो, पण हे नक्की म्हणेन की ज्या बाईच्या हाताने घरातली प्रत्येक कामं होत असतात तिला जर हे ऐकायला मिळालं की तू तर काही करतच नाहीस तर मात्र हे तिच्यासाठी खूप दुःखदायक असेल. तेवढ्यात सुनील तिथे आला आणि म्हणाला, आता पुन्हा काय वाद चालू आहे? रोहन लगेच म्हणाला, दादा, तुझ्या बायकोला वाटतं हे घर तिच्या जीवावर चालतं. सीमा पण म्हणाली, प्रत्येक वेळी असं बोलत असते जणू आम्ही सगळेजण फालतू बसलो आहोत आणि फक्त हीच कामं करत असते. सुनील वैतागून म्हणाला, कविता, हे काय आहे? तू प्रत्येक गोष्ट एवढी का ताणत असतेस? तुला तर माहीतच आहे की या घरात मीच कमवतो. मग प्रत्येक वेळी असं का बोलत असतेस? कविता त्याच्याकडे बघत हळू आवाजात म्हणाली, मी काही कमाईत हक्क मागत नाही. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की ज्यावेळी या घरात विषय निघत असेल तेव्हा फक्त खर्चाच्या वेळीच नाही तर जबाबदारीसुद्धा माझं नाव घेतलं जावं. ती थोडं थांबली आणि म्हणाली, जेव्हा बाहेर हे बोललं जातं की हे घर सुनीलच्या जीवावर चालतं तेव्हा कुणीही नाही सांगत की हे घर कविताच्या सहनशक्तीवर टिकून आहे. आता घरात सगळे शांत बसले. कविता म्हणाली, ज्या घरात बाईच्या कामाला समजून घेत नाहीत त्या घरात तिला काडीचीही किंमत नसते आणि त्यामुळेच हळूहळू तीच बाई स्वतःच्याच घरात परकी होऊन जाते. ती स्वतःला बेकार समजते. आज पहिल्यांदा कविताला जाणीव झाली होती की त्या घरात तिची किंमत शून्य आहे, कारण त्या घरात तिच्या कामाची काही किंमत नव्हती. तिची नणंद सीमा म्हणाली, वहिनी, तू विषय एवढा गंभीर का बनवत आहेस? आम्ही तर फक्त एवढंच म्हणत आहोत की दादा कमवतो आणि त्यावरच सगळं घराचा खर्च चालत आहे. यात तुला किंमत नसण्याचा प्रश्न कुठे येतो? कविता तिच्याकडे बघत म्हणाली, ताई, कुणी खरं बोलत असेल तर अपमान होत नाही. अपमान तर तेव्हा होतो जेव्हा अर्धच सत्य सांगितलं जातं आणि बाकीच्या मेहनतीला असं लपवलं जातं जणू त्याला काही महत्त्वच नाही. रोहन म्हणाला, वहिनी, तू प्रत्येक वेळी अशी इमोशनल का होत असतेस? आता तूच सांग, जर दादाने नोकरी करायची सोडून दिली किंवा त्याने जॉब सोडला तर हे घर चालेल का? कविता लगेच म्हणाली, नाही चालणार. पण हे सुद्धा तेवढंच खरं आहे की जर मी या घरात एक दिवस जरी काम करायचं सोडून दिलं ना तर हे घरसुद्धा 4 दिवसात पूर्णपणे विस्कटून जाईल. फरक फक्त एवढाच आहे की तुमच्या दादाची कमाई, त्याचं काम सगळ्यांना लगेच दिसेल. पण माझी कमतरता, माझी उणीव सगळेजण थकल्यावर मग जाणवेल. सीमा हसत म्हणाली, वहिनी, म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का
की आता आम्ही रोज तुझ्या मेहरबानीवर अवलंबून राहावं? कविता म्हणाली, मेहरबानीच्या गोष्टी तुम्ही करताय. मी तर आजपर्यंत कधी असं जाणवून दिलं नाही. मी काय काय करतं हे आजपर्यंत कधी बोलून दाखवलं नाही. मला तर फक्त एवढंच म्हणायचं आहे की बाहेर कधी हा विषय निघाला की हे घर सुनीलच्या जीवावर चालतं, तर त्यावेळी कुणीतरी हेही सांगावं की हे घर कवितासुद्धा सांभाळते. त्यांचं बोलणं चालूच होतं. तेवढ्यात त्यांच्या शेजारी राहणाऱ्या कदम काकू तिथे आल्या आणि म्हणाल्या, तुमचं घर तर छान चालतं. सुनील एवढं कमवतो की घरात सगळेजण आरामात राहतात. सीमा लगेच म्हणाली, हो काकू, दादा कमवतो म्हणून तर हे सगळं आहे. त्याच्या जीवावर तर सगळं चालू आहे. नाहीतर आजकाल बघताय तुम्ही बाहेर काय चालू आहे. कविता तिथेच बाजूला उभी होती. तिच्या चेहऱ्यावर अजिबात प्रश्नचिन्ह नव्हतं. फक्त एका गोष्टीचं तिला वाईट वाटत होतं. ते म्हणजे तिला याची जाणीव करून दिली जात होती की ती त्या घरात असून नसल्यासारखी आहे. कदम काकू निघून गेल्या. कविता तिच्या नंदेला म्हणाली, बघितलं ना ताई, बाहेरचे लोकसुद्धा हेच म्हणतात की हे घर फक्त एकट्याच्या जीवावर चालतं. आणि घरातसुद्धा जेव्हा तीच गोष्ट सारखी सारखी सांगितली जाते तेव्हा घरातली बाई हळूहळू स्वतःला दोष देत राहते. रोहन काही बोलला नाही. कविता पुढे म्हणाली, जेव्हा कधी मी आजारी पडते तेव्हासुद्धा हे घर चालत राहतं, कारण मी उठत असते. जेव्हा मी थकते तेव्हासुद्धा मी माझं काम थांबवत नाही. काम चालूच राहतं, कारण मी स्वतःला थांबू देत नाही. आणि बहुतेक त्यामुळेच माझी मेहनत, माझं काम कुणाला दिसत नाही. सुनील तिथेच उभा राहून सगळं ऐकत होता. कविता सुनीलकडे बघून म्हणाली, मी तुमच्या कमाईचं श्रेय घेत नाही. मला फक्त एवढंच पाहिजे की जेव्हा या घरची गोष्ट असेल तेव्हा या घराच्या जबाबदारीत माझंसुद्धा नाव घेतलं जावं. मी काही फक्त या घरावर ओझं नाही. आज मी एक दिवस जरी थांबले तरी सगळ्यांना कळून चुकेल की फक्त पैशांनी घर चालत नाही, तर घर चालवण्यासाठी दुसरं कोणीतरी दिवसरात्र काम करत असतं. घराला घर बनवून दुसरंच कोणीतरी ठेवत असतं. आता मात्र हे ऐकून तिच्या नंदेची मान शरमेने खाली गेली. कविता शेवटी म्हणाली, ज्या दिवशी या घरात माझ्या मेहनतीला, माझ्या कामाला पण तेवढेच महत्त्व दिलं जाईल, तेवढंच कमाईला मिळत आहे, त्या दिवशी मला पहिल्यांदा वाटेल की खरंच मी पण या घरची आहे. बराच वेळ सुनील शांत बसला. तो काही बोलला नाही. त्याला असं वाटलं की जणू त्याच्या अंतःकरणात काहीतरी हालचाल चालली. त्याला जाणीव झाली की आत्तापर्यंत तो जाणीवपूर्वक तिकडे कानाडोळा करत होता. तो त्याच्या बायकोला, कविताला हळू आवाजात म्हणाला, कविता, मला खरंच कधी जाणवलं नाही की तुला असं वाटत असेल. तू तर प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक परिस्थितीत स्वतःला कणखर दाखवत आलीस. कविता म्हणाली, कारण मी जर स्वतःला कमजोर दाखवलं असतं तर माझी या घरात आहे ती इज्जत, ते स्थान पण गमावलं असतं. मला अनुभवातून हे शिकायला मिळालं होतं की गप्प राहून सगळं सहन करणाऱ्या बाईला चांगली सून समजले जाते. त्यामुळेच मी कधी हे जाणवून नाही दिलं की मला पण थकवा येतो, मला पण वाईट वाटतं, मला पण कधी कधी फक्त निवांतपणे बसावं वाटतं. वहिनीचं बोलणं ऐकून ननंद सीमा म्हणाली, वहिनी, खरं तर आम्हाला कधी वाटलंच नाही की तुला आमचं बोलणं टोचत असेल. कविता नंदेकडे बघत म्हणाली, ताई, सगळ्यात जास्त तेव्हा टोचतं जेव्हा टोमणे रोज ऐकायला मिळतात आणि समोरचा हसून म्हणतो, अरे आम्ही तर चेष्टेने म्हणालो, तू तर प्रत्येक गोष्ट सिरियस घेतेस. तिचा दिन रोहन खाली मान घालून म्हणाला, वहिनी, आम्ही तर कधी विचारच केला नाही की घरातलं कामसुद्धा काम असतं. आम्हाला तर आत्तापर्यंत असंच वाटत होतं की दादा कमावतो, तो पैसे आणतो आणि तेव्हाच घर हे चालतं. कविता शांत स्वरात म्हणाली, भाऊजी, हे खरं आहे की पैशांवर घर चालतं, पण हेही तितकंच खरं आहे की घराला घर बनवून ठेवतो तो माणूसच असतो. पण त्या माणसाला जेव्हा हे ठासून सांगितलं जातं की तू या घरासाठी काहीच करत नाहीस, तेव्हा तो माणूस हळूहळू आतून तुटून जातो. तिथेच उभ्या असलेल्या सुनीलच्या डोळ्यात आज पहिल्यांदा लाज होती. तो म्हणाला, मी तर बाहेरच्या लोकांसमोर कायम हेच सांगत आलोय की मी घर चालवतो, माझ्या जीवावर घर चालतं. मला वाटलं हीच मर्दानगी आहे, पण आज मला समजलं की हे करून मी तुला त्याच ठिकाणी नेऊन ठेवलं जिथे तू स्वतःला कमी लेखू लागलीस. कविता म्हणाली, मला स्वतःला मोठं दाखवायचंच नव्हतं, मला तर फक्त दिसायचं होतं. सीमा म्हणाली, वहिनी,
तू एक दिवस जरी थांबलीस तरी पण हे घर खरंच विस्कळत होईल. कविता हलकं हसत म्हणाली, मला थांबायचं देखील नाही ताई. मला फक्त एवढंच वाटतं. माझी फक्त एवढीच माफक अपेक्षा आहे की माझ्या चालण्याला देखील महत्त्व द्यावं. त्या दिवशी पहिल्यांदा घरात हा निर्णय झाला की जर कधी कुठे बाहेर हा विषय झालाच तर सुनील फक्त त्याच्या कमाईबद्दलच नाही तर कविताच्या कामाबद्दल आणि घरातल्या तिच्या अस्तित्वाबद्दल देखील बोलणार. सीमा आणि रोहन घरात एखादी ऑर्डर सोडताना हा विचार नक्की करतील की आपण जिला ऑर्डर देतोय तीसुद्धा माणूस आहे, मशीन नाही, आणि तीसुद्धा या घरातली एक सदस्य आहे. कवितासाठी काही बदल झाला नव्हता. काम तेच होतं, जबाबदाऱ्या त्याच होत्या. पण एक गोष्ट मात्र झाली होती, ती म्हणजे तिला आता माहीत झालं होतं की ती पण आता या घरातली एक सदस्य आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तीच कामं, तीच भांडी, तीच साफसफाई, तेच भाजी निवडणं. पण कविताचं मन आता थोडं हलकं झालं होतं. तिच्या डोळ्यात आता पहिल्यासारखी भीती नव्हती, जी पहिली सारखी असायची. आता तिला जाणवायला लागलं होतं की घरातली माणसं आता फक्त तिचा विचार करत नव्हते, तर तिचं घरातलं महत्त्वसुद्धा आता सगळ्यांना समजलं होतं. कविताची नणंद सीमासुद्धा आता पहिल्यासारखी बहिणीला टोमणे मारत नव्हती. तिचा धीर रोहन आता लहान सहान चुकांवर बोलत नव्हता. तिचा नवरा सुनील आता चार चौघात जेव्हा कधी घराचा विषय निघत असायचा किंवा घर खर्चावर बोलत असायचा त्यावेळी तो स्वतःसोबत बायकोचं नाव आणि तिचं घरातलं महत्त्व देखील सगळ्यांना सांगत होता. तो सगळ्यांना याची जाणीव करून द्यायचा की कवितामुळेच त्याच्या घराला घर पण आहे. कविता स्वतः म्हणाली, आज मी पूर्णपणे या घरातली झाली आहे. मी फक्त काम करणारी बाई नाही तर या घरातली एक सदस्य आहे. माझी मेहनत, माझा थकवा, माझे अस्तित्व आता सगळं दिसत आहे. ती आज पहिल्यांदा तिच्या अस्तित्वासाठी उभं राहायला शिकली होती. या आनंदात तिने घरातली सगळी कामं पूर्ण केली. आता तिला तिच्या प्रत्येक कामात एक आत्मविश्वास दिसत होता.